श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामींचं प्रत्येकाला वाक्य असते आणि त्या वाक्याप्रमाणे स्वामी कधीही आपल्या भक्ताची साथ सोडत नाहीत. भक्तावर संकट असो, दुःख असो, अडचणी असो, भक्त कोणत्याही परिस्थितीत असला तरी देखील स्वामी सदैव त्या भक्ताच्या बरोबर असतात. परंतु काहींना पटकन प्रचिती येते तर काहींना उशिरा येते. परंतु कितीही वेळ लागला तरी देखील स्वामी त्या भक्ताची कधीही साथ सोडत नाहीत. स्वामींना देखील माहीत असतं की अशा काही गोष्टी असतात की त्या आपल्या कर्माचे फळ असते आणि ते फळ हे भोगूनच संपवायचे असतात. त्यामुळे आपले जोपर्यंत कर्माचे फळ भोगून होत नाही तोपर्यंत स्वामी देखील प्रचिती दाखवत नाहीत. परंतु काहीही झालं तरी देखील स्वामी आपल्या भक्ताची साथ कधीही सोडत नाहीत. हे देखील तेवढंच सत्य आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत असतात की त्यामुळे आपल्याला खूप त्रास देखील होत असतो. त्यामुळे आयुष्यामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे आणि ब्रह्मांडाचे नायक श्री स्वामी समर्थ जर गुरु असतील तर त्या भक्ताला खूप मोठी साथ मिळत असते. स्वामी म्हणतात की जो करेल सेवा तोच खाईल मेवा. त्यामुळे आपलं काम आहे की आपण फक्त स्वामींची सेवा करायची आहे. तर आज मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगणार आहे आणि तो सत्य अनुभव हा नागपूरच्या अमित दादांचा आहे. तर अमित दादांच्या बाबतीत जे काही घडलं ते अमित दादांच्या शब्दातच ऐकूया. चला तर सुरुवात करूया. नमस्कार, मी अमित. मी मूळचा राहणारा नागपूरचा आहे आणि मला माझा अनुभव सांगायला मिळाला याबद्दल मी सर्वांचा खूप आभारी आहे. मला श्री स्वामी समर्थांचा अनुभव सांगताना खूप मनापासून आनंद होत आहे आणि माझा अनुभव सांगण्याच्या पाठीमागचा खूप साधा आणि सोपा हेतू आहे की मला जशी स्वामींनी साथ दिली तशीच प्रत्येक भक्ताला द्यावी, यामागचा एवढाच उद्देश आहे. आणि स्वामी हे आपल्या भक्ताला कशी साथ देतात हे यातून समजणार आहे. आणि या माझ्या अनुभवामुळे खूप लोकांना याचा लाभ देखील होणार आहे. ज्यावेळेस तुम्ही माझा अनुभव ऐकाल त्यावेळेस तुम्हाला देखील थोडासा विचार करायला लावणारा हा अनुभव आहे. चला तर मग मी माझ्या अनुभवाला सुरुवात करतो. मी राहणारा नागपूरचा, माझं नाव अमित आणि माझ्या घरामध्ये माझे आई वडील, माझा सर्वात मोठा भाऊ, त्यानंतर माझी बहीण आणि त्यानंतर मी, म्हणजे घरामध्ये मी सर्वात लहान आहे. माझा मोठा भाऊ हा पुण्याला शिक्षणासाठी आहे. माझी बहीण आणि मी आमच्या घरी शिक्षण घेत असतो. म्हणजेच घरातून कॉलेजला आणि कॉलेजमधून घरी, म्हणजे आमच्या नागपूरमध्येच मी शिक्षण घेतो. आमची परिस्थिती काही एवढी जेमतेम नाही. साधारणच परिस्थितीमध्ये माझी परवरिश झालेली होती आणि माझा भाऊ पुण्याला शिक्षण घेत होता. तेथेच त्याला एका मुलीवर प्रेम झाले आणि तेथेच त्याने त्याचं लग्न देखील केलं. परंतु मुलगी ही इतर समाजाची होती. त्यामुळे त्याच्या वडील खूप रागवले आणि त्याला सांगितले की तू घरी येऊ नकोस. आणि खरं सांगायचं म्हटलं तर हे सर्व साहजिकच आहे की कारण दुसऱ्या जातीतील मुलगी त्याने स्वतःच्या लग्नासाठी निवडली होती. आता तो आमच्या घरी देखील येत नाही आणि आमच्याशी कोणाशीही बोलत देखील नाही. तो तेथेच पुण्यामध्ये राहतो. भावाने हे असं केल्यामुळे आमच्याकडे आता नातेवाईकांचं, समाजातील लोकांचं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता. त्याबरोबरच मी घरातील लहान असल्यामुळे माझ्याकडे संपूर्ण जिम्मेदारी आली, कारण घरातील मुलगा आता मीच होतो. आता इथून पुढे समाजाला तोंड देत, लोकांना, नातेवाईकांच्या प्रश्नाची उत्तरं देत देत आयुष्य जगायचं चाललं होतं. त्यानंतर माझ्या अगोदरची एक बहीण देखील होती. ती देखील लग्नाला आली होती आणि तिच्या लग्नासाठी आम्ही स्थळे देखील पाहत होतो. परंतु भावाने इतर जातीच्या मुलीशी लग्न केल्यामुळे तिला कोणीही होकारार्थी मान हलवत नव्हतं. प्रत्येक वेळी जिथे जाईल तिथे आम्हाला नकारच मिळत होता. असेच काही वर्ष गेले. तिचं देखील वय हळूहळू वाढू लागलं होतं. परंतु लग्नासाठी कोणीही तयार होईना. प्रत्येक वेळी माझ्या भावाच्या लग्नाकडे, त्याने केलेल्या इतर जातीच्या मुलीकडे आणि आमची जात भ्रष्ट झाली असे आम्हाला सांगून नकार देत होते.
त्यानंतर खूप काही दिवस गेले आणि त्यानंतर कसं बसं तरी एका जागेवर आम्हाला होकार आला. त्यानंतर आम्ही खूप मोठ्या थाटाने माझ्या बहिणीचं लग्न पार पाडलं. माझंही शिक्षण थोडंफार झाल्यामुळे नंतर मी इतरत्र काम शोधत होतो. परंतु घरामध्ये खूप पैशाची तंगी होती. थोड्याफार पैशामध्ये काहीही चालत नव्हतं. 10,000ची नोकरी आणि त्यानंतर घरातील खर्च, त्यानंतर बहिणीच्या लग्नासाठी लागणारा खर्च, हे माझ्यासाठी खूप मोठं होतं. घरातील सर्व जिम्मेदारी माझ्यावर आली होती. त्यानंतर माझे वडील देखील आजारी पडले. त्यामुळे दवाखान्याचा खर्च, बहिणीच्या लग्नाचा खर्च, कुटुंबातील खर्च, सर्व काही माझ्या अपेक्षेच्या बाहेर होतं. मी खूप प्रयत्न देखील करत होतो. शिक्षण सोडलं होतं, परंतु 10,000मध्ये काहीच होत नव्हतं. आता बहिणीच्या लग्नाच्या खर्चासाठी आम्ही बँकेकडून लोन घेतलं, इतर लोकांकडून कर्ज घेतलं आणि बहिणीचं लग्न हे खूप थाटामाटामध्ये साजरं केलं. त्यानंतर आला आता कुटुंबाचा आणि माझा. वडील आजारी होते, कुटुंबाचा खर्च, त्यानंतर बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज, यामध्येच माझे खूप वर्ष निघून गेले आणि मला माझ्या स्वतःविषयी कधीही विचार आला नाही. सर्वात अगोदर वडिलांच्या आजारपणासाठी खर्च होत होता. त्यानंतर आपल्या बहिणीसाठी कर्ज घेतलेलं ती मी हळूहळू फेडत होतो. त्याबरोबरच घरगुती काही अडचणी असतात ते देखील माझ्यावर होत्या, त्यामुळे तिकडे सर्व लक्ष होतं. त्यानंतर मी ती पहिली नोकरी सोडून द्यायचं ठरवलं आणि त्यानंतर मी एका बँकेमध्ये जॉब करू लागलो. परंतु मला बँकेमध्ये परमनंट जॉब नव्हता. मी टेम्परवारीच तेथे काम करत होतो. माझ्याबरोबरच्या सर्व मुलांची लग्न झाली होती आणि आता मी एकटाच राहिलो होतो. तसं सांगायचं म्हटलं तर मी श्री स्वामी समर्थांचा भक्त देखील नव्हतो. माझ्या पर्समध्ये एक स्वामींचा फोटो होता आणि ज्यावेळेस मी त्या फोटोकडे पाहायचो त्यावेळेस मला खूप समाधान वाटायचं, कारण त्याच्यावर लिहिलेलं होतं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर मी जिथे जिथे जायचो तिथे तिथे मला विचारण्यात यायचं की तुझं लग्न कधी करायचं, तू लग्न कधी करणार आहेस, एखादी मुलगी तरी तुला होय म्हणती का. ज्यावेळेस मित्रांबरोबर कुठं फिरायला जायचो किंवा ज्यावेळेस एखाद्याचा बड्डे असायचा त्यावेळेस मला बोलवलं की तिथे लगेचच मला म्हणायचे, कधी बाशिंग बांधणार आहात, आम्हाला कधी लाडू चारणार आहात. आता किती वय झालं, स्वतःच्या लग्नाचा विचार कर आणि पटकन बार उडवून टाक. हे ज्यावेळेस मी लोकांचं बोलणं ऐकायचो त्यावेळेस मला देखील खूप दुःख होत होतं. माझं वय वाढत वाढत 40 वर्षापर्यंत गेलं होतं. तरी देखील कधीही मी स्वतःचा विचार केला नाही. मी फक्त माझ्या आजारी वडिलांचा, आईचा आणि माझा, आमच्या तिघांचा सतत विचार करत असायचो. आणि ज्यावेळेस माझ्या मित्रांच्या बायका, त्यांची लहान लहान मुलं पाहायचो त्यावेळेस देखील मला देखील कधी कधी वाटायचं की माझ्याच बाबतीत असं का घडतं. इतकं वय झालं तरी देखील माझ्या लग्नाचा कोठेही पत्ता नाही किंवा एखादं स्थळ देखील माझ्यासाठी येत नाही. परंतु मी खूप टेन्शनमध्ये असायचो. त्यावेळेस माझ्या पॉकेटमधील श्री स्वामी समर्थांचा मी फोटो पाहिला की मला खूप समाधान वाटायचं. आणि ज्यावेळेस मी स्वामींकडे पाहायचो त्यावेळेस मला लगेचच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा मला स्वामींचा शब्द दिसायचा. त्यामुळे का माहिती कुणास ठाऊक पण मला खूप समाधान वाटायचं आणि मला वाटायचं की स्वामी सर्व माझ्या आयुष्यामध्ये नीट करतील आणि इथून पुढे माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच होईल. मला त्या फोटोकडे पाहिलं की मनाला खूप समाधान वाटायचं, एक वेगळ्याच प्रकारचा विश्वास वाटायचा. तसा जर विचार करायचा म्हटलं तर ज्यावेळेस माझ्या भावानं इतर जातीच्या मुलीशी विवाह केला तेव्हापासून तो कधीही आमच्या घरी देखील आला नव्हता. परंतु माझं एवढं वय झालं तरी देखील माझ्यासाठी एक देखील मुलीचं स्थळ आलं नाही. तो भाऊ आमच्याशी बोलत देखील नाही. तो तिकडे स्थायिक झाला आहे. त्याने कधीही आपल्या बहिणीशी किंवा फक्त तो बोलायचा आणि तिच्याकडूनच त्याच्याविषयीची माहिती आम्हाला समजायची, कारण ज्यावेळेस त्याला वेळ भेटायचा त्यावेळेस तो बहिणीला फोन करायचा. पण तो कधीही आपल्या आईवडिलाशी, माझ्याशी कधीही बोलत नव्हता किंवा तो आमच्या घरी देखील येत नव्हता. परंतु अजूनही लोक त्याच्यामुळे मला स्थळ आणत नव्हते. कितीही वय झालं तरी देखील माझा स्वामींवरचा विश्वास कधीही कमी झाला नाही. मला कधीही माझ्या मित्रांनी किंवा कोणीही मला जर हिणवलं किंवा मला लग्नाविषयी कोणीही काहीही म्हटलं तरी देखील मी त्यांना उडता उडता उत्तर द्यायचो आणि म्हणायचो की माझे आईवडील हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. परंतु कुठे ना कुठे मला माझ्या मनामध्ये देखील माझ्या मित्रांचा बसलेला संसार पाहून कुठेतरी मला देखील असं वाटत होतं की माझ्या आयुष्यामध्ये असं का घडत आहे.
माझ्याच आयुष्यामध्ये चांगलं कधी होणार आहे, माझं लग्न देखील कधी होईल असं मला सतत वाटत होतं. परंतु मी कोणालाही सांगू शकत नव्हतो. वडील आजारी होते, आईची अवस्था देखील तशीच होती, परंतु तीच मला धीर देत होती आणि मी तिला धीर देत होतो. आणि ज्यावेळेस मी स्वामींचा फोटो पाहायचो त्यावेळेस मला देखील असं वाटायचं की स्वामी हे माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक करतील. स्वामींवरचा विश्वास कधीही मी डगमगू दिला नाही. ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस मी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचो. आणि एके दिवशी असाच विचार करत असतानाच मला बँकेकडून लेटर आलं की मी परमनंट झालो आहे. आणि मी ज्या बँकेमध्ये काम करत होतो त्याच बँकेने मला परमनंट करून घेतलं होतं. त्यानंतर मला पगार देखील वाढला होता. आता मी खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकत होतो. त्यानंतर मी स्वामींना मनापासून आभार मानले. परंतु माझ्या मनामध्ये लग्नाविषयीची माझी चिंता कधीही संपली नव्हती. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी माझ्या जीवनसाथीसाठी एका मुलीची निवड केली आणि मला माझ्या लग्नासाठी स्थळ आलं. आणि आलेल्या स्थळाची मुलगी ही जास्त माझ्यापेक्षा कमी वयाची देखील नव्हती. आमच्या दोघांमध्ये जेमतेम 2 ते 3 वर्षाचं अंतर होतं. आणि ती मुलगी ही सरकारी हॉस्पिटलमध्ये सिनियर सिस्टर होती. आणि आमच्या दोघांमध्ये वयाचं अंतर जास्त नसल्यामुळे मी देखील होकार दिला आणि तिकडून देखील होकार आला होता. त्यानंतर आमच्या दोघांचं लग्न देखील खूप थाटामाटामध्ये झालं. आणि हे सर्व शक्य झालं ते स्वामींमुळे आणि स्वामींनी मला दिलेल्या शब्दामुळे. जरी स्वामींनी साक्षात येऊन सांगितलं नसलं तरी ज्यावेळेस मी स्वामींच्या फोटोकडे पाहायचो त्यावेळेसच मला जणू काही स्वामी सगळं सांगत आहेत असं मला वाटायचं. आणि तिथून पुढे माझा सुखी संसार चालू झाला. लग्न झाल्यानंतर 1 वर्षामध्येच मला सर्व काही मिळालं होतं. त्यानंतर स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या घरामध्ये एक चिमुकलं बाळ देखील आलं. आता मी माझ्या एका मुलीचा बाप आहे. आता माझं कुटुंब पूर्ण झालं. कधी कधी जर बसलो तर आईला मी म्हणायचो की माझं लग्न इतक्या उशिरा झालं, परंतु स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच केलं. त्यावेळेस माझी आई म्हणायची की बाळा, काही भोग असतात ते भोगूनच संपवायचे असतात. जरी तू या जन्मी काही पाप केलं नसेल तरी देखील मागच्या जन्मीचे काही तुझे पाप असेल, त्यामुळेच तुझे लग्न उशिरा झाले. परंतु स्वामींच्या कृपेने आता तुझ्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक चाललेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा सर्व काही चांगलंच होणार आहे. ज्यावेळेस माझी आई मला असं सांगायची त्यावेळेस असं वाटायचं की सर्व काही हे सत्य आहे. कारण माझं लग्न उशिरा झालं त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगलंच झालं. स्वामींनी माझी साथ कधीही सोडली नाही. ज्यावेळेस मी स्वामींचा फोटो पाहायचो त्यावेळेस मला वेगळीच अनुभूती होत होती. आणि आता मी खरोखरच खूप सुखाचं, समाधानाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आमच्या घरामध्ये. माझी पत्नी देखील खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवते. तिला देखील खूप चांगला पगार आहे आणि मला देखील परमनंट जॉब असल्यामुळे माझा देखील पगार वर्षानुवर्ष वाढत आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती देखील थोडी थोडी सुधरत आहे आणि हे सर्व शक्य झालं ते स्वामींमुळे. आणि माझा अनुभव सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की ज्या मुलांचं लग्न उशिरा होत आहे तर त्यांनी स्वतः देखील टेन्शन घेऊ नका किंवा इतरांना देखील टेन्शन देऊ नका. तुमच्या आयुष्यामध्ये देखील जे काही होणार आहे ते सर्व काही चांगलंच होणार आहे. फक्त स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे. आपल्या कर्मावर विश्वास ठेवायचा आहे. आयुष्य जगत असताना नेहमी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की आपलं कर्म कधीही चांगलं ठेवायचं आहे. तुम्ही जर खूप देवांची सेवा करत असाल परंतु एखाद्याविषयी वाईट चिंतन करत असाल तर तुम्ही केलेल्या सेवेचं कधीही कोणत्याही प्रकारचं फळ मिळत नाही. त्यामुळे कधीही एखाद्याविषयी चांगलं चिंतन करायचं आहे. कधीही कोणाला वाईट बोलायचं नाही. नेहमी एवढंच लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपलं कर्म चांगलं असतं त्यावेळेस ईश्वर देखील त्याची साथ कधीही सोडत नाहीत. तर हा होता नागपूरच्या अमित दादांचा अनुभव. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हा अनुभव ऐकला त्यावेळेस तुम्हाला देखील वाटलं असेल की या जगामध्ये ईश्वर, परमेश्वर, भगवंत हे आहेत. परंतु काहींना पटकन अनुभूती येते तर काहींना उशिरा येत असते. परंतु कर्माचे भोग हे भोगूनच संपवायचे असतात. त्यामुळे कधीही कर्म करताना हे चांगलेच करायचे असतात. आपल्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट होत नाही म्हणून लगेच देवाला दोष द्यायचा नसतो. जरी तुम्ही भक्ती करत असला तरी देखील त्याचं फळ आज ना उद्या हे मिळणारच आहे. खरोखरच दादांच्या अनुभवातून प्रत्येकाला काही शिकण्यासाठी आहे. म्हणजेच एखाद्याच्या इच्छा लवकर पूर्ण होतात तर एखाद्याच्या इच्छा उशिरा पूर्ण होत असतात.
एखादी इच्छा लवकर पूर्ण झाली नाही म्हणून ईश्वराला दोष देत बसायचं नाही. कधीही दोष द्यायचा असतो तो आपल्या कर्माला. ही दुनिया गोल आहे, आपण जे करतो तेच फिरून आपल्यापर्यंत येत असते. त्यामुळे कधीही आपला विश्वास डगमगू द्यायचा नाही. आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी देखील आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ द्यायचा नाही. आणि स्वामी जे शब्द देतात ते नेहमी त्या शब्दांवरती खरे उतरतात. आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी देखील स्वामींची साथ आणि स्वामींची भक्ती कधीही सोडायची नाही. तर मित्रांनो, तुम्हाला अमित दादांचा अनुभव कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांविषयी असाच काही अनुभव आला असेल किंवा कोणताही स्वामींचा अनुभव तुम्हाला आला असेल तर नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. त्यामुळे तुमचा अनुभव हा सर्वांना माहीत होईल आणि कोणाला तरी काहीतरी शिकायला भेटेल. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.